Hello students, today we are going to see a preparation of aromatic aldehydes. There are different four methods used for the preparation of aromatic aldehydes, that is particularly preparation of benzaldehyde, that is preparation of aromatic aldehydes from hydrocarbons. हायड्रोकार्बन्समध्ये पर्टिक्युलरली आपल्याला बेंझिन आणि टोलिन त्यातल्या चार मेथड्सपैकी तीन मेथड्समध्ये अशा पद्धतीचं टोलिन यूज करायचं आहे आणि एका मेथडमध्ये बेंझिन यूज करायचं. ऑल दी टोलिन ॲज वेल ॲज दिस बेंझिन these are the typical examples of hydrocarbons. Therefore, then first method, by oxidation of alkyl benzene using chromyl chloride, that reaction is known as Itard reaction. This reaction is known as Itard reaction. By oxidation of benzene by using chromyl chloride. Chromyl chloride, it is a oxidizing agent. या CH3 चं कन्वर्जन CHO ग्रुपमध्ये करायचं आहे आपल्याला आणि या बेंझिनमध्ये इथं CHO ग्रुप अटॅच करायचा आहे. अशा तीन मेथडमध्ये टोलिनच यूज केलेलं आहे आपण आणि एका मेथडमध्ये बेंझिन यूज केलेलं आहे. अशा चार मेथड आहेत प्रिपरेशनच्या वेगळे डिफरंट. देन फर्स्ट वन इज इटार्ड रिएक्शन. इन दिस इटार्ड रिएक्शन टोलिन ऑन ऑक्सिडेशन using chromyl chloride gives chromium complex, which on acid hydrolysis gives benzaldehyde. The reaction is like this now. The reaction is like this here now. Toluene, the formula of toluene C6H5CH3 here C6H5CH3 या पोझिशनला कुठल्याही we can attach this methyl group to any position of this benzene ring. या पोझिशनला अटॅच करा, इथलच्या पोझिशनला अटॅच करा, इट डझंट मेक एनी डिफरन्स. प्लस क्रोमिल क्लोराइड, दॅट इज अ ऑक्सिडायझिंग एजंट. द फॉर्म्युला ऑफ क्रोमिल क्लोराइड इज CrO2Cl2. You have to remember this formula, CrO2Cl2, chromyl chloride. This reaction takes place in the presence of non-polar solvents like CS2. Instead of this CS2 we can take here chloroform CHCl3 CCl4. तुम्हाला पोलार सॉल्व्हंट आणि नॉन पोलार सॉल्व्हंट म्हणलं की लक्षात आलं. नॉन पोलार सॉल्व्हंट म्हणलं की CS2 क्लोरोफॉर्म, कार्बन डायसल्फाईड, कार्बन टेट्राक्लोराईड. आणि पोलार सॉल्व्हंट्स म्हणलं की पर्टिक्युलरली वॉटर, अल्कोहोल आर द पोलार सॉल्व्हंट्स. नाउ हियर व्हेन दिस toluene is oxidized by using this chromyl chloride, what happens here now? Here two molecules of this CrO2Cl2 will be required. Here out of these three hydrogen atoms, two hydrogen atoms are replaced by this CrO2Cl2. तरी कसं होतं बघा, याला मला असुद्धा लिहिता येतं OCrOCl2. हा O मी इकडे लिहिला. अशी दोन मॉलिक्युल्स आहेत. यातला एक हायड्रोजन निघेल, हायड्रोजन रिप्लेस होईल इथंच हायड्रोजन आणि हा हायड्रोजन, दोन मॉलिक्युल्स आपल्याकडे असे OCrOCl2. दोन्ही हायड्रोजन निघून जातील आणि या हायड्रोजनचं असं हायड्रोक्लोराईड तयार होईल. तर या चिता अटॅच होईल, दुसरा या चिता अटॅच होईल आणि हा जो पार्ट आहे, हा पार्ट इट इज अटॅच्ड टू दिस कार्बन ॲटम लाईक दिस. इट गिव्स दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ Cl2 and we will get here the structure like this. It is a structure of benzene ring. Here carbon hydrogen. Now हा जो हायड्रोजन आहे इट इज रिप्लेस्ड बाय, इथं अटॅच करतो ह्या आता OCrOHCl2. अनदर इज OCrOHCl2 लाईक दिस. काय केलं मी, हा O बाजूला घेतला इकडे असा OCrOHCl2 अशा पद्धतीने लिहिलं. तुम्ही असंच लिहायचं परीक्षेमध्ये, मी जसं लिहिले ते रिएक्शनमध्ये दाखवलेलं तसं. आणि हा एच इथलचा द प्लेस ऑफ दिस हायड्रोजन ॲटम कंबाइन्स विथ दिस CL हिअर HCl2 आणि हा कम्प्लीट ग्रुप इथं अटॅच होतोय. अँड विल गेट हिअर सच टाईप ऑफ द क्रोमियम कॉम्प्लेक्स. थोडंसं याला प्रॅक्टिस करावी लागेल, याला लिहून बघावं लागेल 2-4 वेळेस तरी. दिस क्रोमियम कॉम्प्लेक्स ऑन ॲसिड हायड्रोलायसिस मीन्स ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल इन द प्रेझेन्स ऑफ H+. ॲसिड हायड्रोलायसिस किंवा या दोघांना एकत्रित जर लिहिलं तर तुम्ही असे लिहू शकता H3O+ लाईक दिस.
हिअर मी इथं एक स्टेपमधली दाखवलेली नाही किंवा ते पुस्तकामध्ये नाही. हिअर ॲडिशन ऑफ 2 वॉटर मॉलिक्युल्स टेक्स प्लेस हिअर 2H2O. हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल आणि ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच होईल अँड वी विल गेट द स्ट्रक्चर लाईक दिस. सी हा वरचा हायड्रोजन ॲज इट इज इथे लिहिला. देन ओला हायड्रोजन अटॅच झाल्यानंतर इथलचा H आणि OH या 2 H2 मॉलिक्युल 2 OH ग्रुप इथं हायड्रोजन अटॅच होते, हायड्रोजन आणि तो OH मध्ये कन्वर्ट. सच टाइप ऑफ द कंपाउंड्स आर अनस्टेबल. वाय दे आर अनस्टेबल? बिकॉज देर आर 2 हायड्रॉक्सिल ग्रुप्स, 2 OH groups are present on the same carbon atom, therefore they are unstable. Such type of the compounds they eliminate water molecule and becomes stable. हा H आणि OH combine होईल and it gives, here is benzene ring structure and there is H and there is a double bond formation between this carbon and oxygen plus H2O. Such type of the reaction takes place here. It is benzaldehyde. aromatic aldehyde आपण पर्टिक्युलरली बेन्झाइड तयार करतो, बेन्झाल्डिहाइड तयार करतोय. इन दिस वे वी कॅन प्रिपेअर बेन्झाल्डिहाइड. ही जे स्टेप आहे एवढी, ही स्टेप आपल्या नोट्समध्ये दिलेली नाही आहे, डायरेक्ट दिलेलं आहे. मी इथं लिहिलं आहे बघा. When taurine is treated with chromyl chloride, 2 molecules of CrO2 Cl2 in the presence of carbon disulfide, that is a solvent, it gives OCrOHCl2. OCrOHCl2 इथं H ॲड केला मी आणि एक O पाठीमागा अटॅच केला आहे. It is chromium complex and that on hydrolysis, that is addition of water molecule in the presence of acid, that is acid hydrolysis H3O plus gives CH double bond O. रिॲक्शन अशी लिहिली तरी चालते, बॅलन्स्ड रिॲक्शन लिहावी अशा अजिबात अपेक्षित नाही तुमच्याकडून. It is regarding about the first method of preparation from by oxidation of toluene using chromyl chloride. Another method, that is again oxidation of toluene using chromium oxide in acetic anhydride. Acetic anhydride मध्येचं सोल्युशन तयार केलेलं क्रोमियम CrO3 is an oxidizing agent. CrO3 when toluene is toluene on oxidation by using chromium oxide in acetic anhydride at 273 to 278 Kelvin gives benzylidene diacetate, which on acid hydrolysis gives benzaldehyde. Here the temperature condition for this reaction is important. This reaction takes place at low temperature. Here CH3, there are very few reactions which takes place at low temperature. Before this we have studied that diazotization reaction that also takes place at 273 to 278 Kelvin temperature. Here it is treated with acetic anhydride and CH3 C double bond O, it is a formula of acetic anhydride in the presence of chromic acid. chromic anhydride म्हणतो आपण याला, किंवा chromium oxide in acetic acid 273 to 278 temperature condition is important here, Kelvin. Now here हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होईल आणि हा दिस 2 हायड्रोजन ॲटम्स अगेन वरच्या सारखेच 2 हायड्रोजन रिप्लेस होतील ॲसिटेट ग्रुपनं. आता इथं जो ऑक्सिजन आहे क्रोमियम ऑक्साईड हा काय करतोय, इट इज ऑक्सिडाइज एजंट, इट हॅज कॅपॅसिटी टू डोनेट ऑर टू गिव्ह सच टाइप ऑफ द नेचर्ड ऑक्सिजन. हे 2 ऑक्सिजन ॲड करू शकतो इथं. हिअर नाव व्हॉट हॅपन्स हिअर, चिअर, this is the benzene ring structure CH. Now this hydrogen atom is replaced by this group OCOCH3. Here is OC double bond OCH3. Again here this hydrogen atom is also replaced by OCOCH3 OC double bond OCH3. ॲक्च्युअली आता हा इथं दुसरा जो O अटॅच ॲड होतोय तो इथंच ॲड होतोय, या CrO3 ने डोनेट केलेला आहे तो नेचर्ड ऑक्सिजन. And these 2 hydrogen atoms combines with this oxygen atom and formation of water molecule that will be the byproduct. Balanced reaction लिहावा असा अजिबात अपेक्षित नाही तुम्हाला. So now this compound on acid hydrolysis H2O H plus. Again there is one more step which I have not given here. नोट्समध्ये दिलेली नाही, पुस्तकामध्ये दिले. आणखी एक मध्ये स्टेप आहे. हा बॉन्ड ब्रेक होतो, इथं एक H ॲड होतो, इथं एक H ॲड होतो and it gives the such type of the unstable compound CH OH and here now it is unstable. Why it is unstable? Again here if there are 2 OH groups are present on the same carbon atom, that compounds are unstable. They eliminate water molecule. Here it eliminates water molecule and get converted into
aldehyde, that is benzaldehyde, CH. There is a double bond formation between carbon and oxygen plus H2O. ही स्टेप मात्र मी तुमच्या नोट्समध्ये दिलेली नाही आहे, इथं डायरेक्ट लिहिलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बॅलन्स रिॲक्शन लिहावा असं अपेक्षित सुद्धा नाही आहे. हिअर नाव वेन दिस टोलिन रिॲक्ट्स विथ CrO chromic anhydride or chromium oxide in acetic anhydride, it is a formula of acetic anhydride gives benzylidene diacetate. COCH3 ग्रुपला ॲसिटेट ग्रुप म्हणतो आपण, म्हणजे नाव आहे बेन्झिलिडीन डायसिटेट, विच ऑन ॲसिड हायड्रोलायसिस गिव्स बेन्झाल्डिहाइड. समजायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला इथे एक स्टेप जास्त समजून सांगतो ही स्टेप, पण तुम्हाला या पद्धतीने जरी परीक्षेमध्ये रिॲक्शन दिली दॅट इज सफिशियंट. नाव थर्ड मेथड बाय क्लोरिनेशन ऑफ साइड चेन ऑफ टोलिन. क्लोरिनेशन ऑफ साइड चेन अगेन सियर थर्ड मेथड अगेन दॅट इज फ्रॉम क्लोरिनेशन ऑफ साइड चेन ऑफ टोलिन. 3 मेथड्स टोलिनपासूनच आहेत. पहिलं ऑक्सिडेशन झालं क्रोमिल क्लोराइड, दुसरं CrO3 अँड ॲसिटिक अनहायड्राइड, अँड हिअर नाव it is a chlorination of side chain of toluene. This method is also known as commercial method, or it is also known as industrial method. This method is used to prepare benzaldehyde on large scale. Chlorination of side chain of toluene gives benzyl chloride, which on acid hydrolysis gives benzaldehyde. It means that here is addition of chlorine that takes place always in the presence of sunlight. These two hydrogen atoms, they are replaced by 2 chlorine atoms like this HCl here plus 2 HCl molecule formation takes place, that will be the byproduct, and this compound on acid hydrolysis addition of H2O in the presence of H plus. इथं सुद्धा पुन्हा similarly these 2 chlorine atoms they are replaced by 2 OH groups like this, but it is unstable product. हा सुद्धा मी तशी स्टेप इथे दिलेली नाही तुमच्या पुस्तकामध्ये. प्लस 2 HCl, it is that will be the byproduct. Again here it is unstable, it eliminates water molecule like this and it forms the final product, that is C6H5 CH double bond. Here is double bond formation between carbon and oxygen, and in this way plus H2O. तुम्हाला या पद्धतीने रिॲक्शन नाही लिहिली चालते. ही स्टेप मी तुम्हाला इथे दिली नाही, ही तिन्ही ठिकाणी स्टेप करून दाखवली, पण तुम्हाला ती दिलेली नाही, पुस्तकामध्ये नाही लिहिली तरी चालते. सिंपल रिॲक्शन आहे. वेअर हिअर सी दिस वन, when toluene is treated with chlorine in the presence of sunlight, then benzyl chloride, the name of this compound it is benzyl dichloride, is obtained. This on acid hydrolysis gives benzaldehyde. Then fourth and the last method used for the preparation of benzaldehyde is Gutterman-Koch. It is the name of this method is Gutterman-Koch formylation of arine. Arine means benzene. Gutterman-Koch formylation of arine. In this reaction now see here, reaction of benzene. Arine means benzene. इथं सबस्टिट्यूटेड घ्यायचं नाही आहे. मागच्या तिन्ही मेथडमध्ये लक्षात ठेवा, टोलिन घेतलं होतं, इथं मात्र फक्त बेंझिन घ्यायचं. when benzene, that is reaction of benzene with carbon monoxide CO and HCl in the presence of anhydrous AlCl3 gives benzaldehyde. For a simple acid reaction here, it is a formula of benzene C6H6 when it is treated with carbon monoxide CO in the presence of HCl and anhydrous AlCl3. It gives one of the hydrogen atom from this position. बेंझिनमध्ये प्रत्येक पोझिशनला हायड्रोजन आहे. हायड्रोजन, द प्लेस ऑफ दिस हायड्रोजन, इट इज गिवन आउट, इट कंबाइन्स विथ दिस CO and formation of CHO takes place. हा H याच्यासोबत कंबाईन CHO होईल, and again that CHO group is attached to this benzene ring structure. H या कार्बन आणि हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होऊन इथं अटॅच होईल आणि हा कार्बन पुन्हा बेंझिनिंगला अटॅच होईल. It is a simple method, that is in this way we can prepare benzaldehyde from benzene. When benzene is treated with carbon monoxide in the presence of HCl and anhydrous ZnCl2, anhydrous AlCl3, then benzaldehyde is obtained. In this way, these are the 4 methods. These 4 methods used for the preparation of aromatic aldehydes.
लक्षात अरोमॅटिक अल्डिहाइडमध्ये आपल्याला बेन्झाल्डिहाइड तयार करायचं आहे. पहिली जी मेथड आहे ती पहिल्या 3 मेथडमध्ये टोलिन यूज करतो आहे. पहिलं आहे जे क्रोमिल क्लोराईड घेऊन ऑक्सिडेशन आहे, दुसरं क्रोमिक ॲसिड इन ॲसिटिक अनहायड्राइड असं ऑक्सिडेशन आहे, तिसरी जी रिॲक्शन होती ती टोलिनचं साईड चेनचं क्लोरिनेशन करायचं आहे. अँड द लास्ट वन इज गटरमोन कोच फॉर्मायलेशन रिॲक्शन. वाय दिस रिॲक्शन इज नोन ॲज गटरमोन कोच फॉर्मायलेशन? बिकॉज इन दिस रिॲक्शन formyl group means CHO group is known as formyl group. In this reaction formyl group is introduced on this benzene ring. Benzene ring वरती आपण इंट्रोड्यूस करतो हा formyl group. Therefore this reaction known as formylation reaction. And in this reaction benzene is treated with carbon monoxide in the presence of HCl and anhydrous ClCl3. Then it gives benzaldehyde. With this we have completed the methods of preparation of aromatic aldehydes, and also we have completed the methods of preparation of aldehydes and ketone. Today we stop there. Thank you.